धुळे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला। वादळामुळे शहरासह जिल्ह्यात 100 विजेचे पोल वाकले आणि काही ठिकाणी आडवे पडले। यामुळे अर्धे धुळे शहर आणि परिसरातील 25 गावांमध्ये 9 तास अंधार होता। वीज कंपनीचे यात 20 लाखांचे नुकसान झाले। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एक नवप्रविष्ट पोलीस कर्मचारी हा मद्यधुंद स्थितीत गैरवर्तन करताना आढळून आला। त्याचे मूळ घटक नाशिक ग्रामीण पोलीस दल आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत शनिवारी दिनांक 7 रोजी महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली। शहरातील मुख्य पेठा आणि बाजार भागामध्ये अचानक केलेल्या या धडक कारवाईत 1 टन 1000 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। पथकाने यावेळी शहरातील 3 विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्यात आला। महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील ज्या भागात अधिक अतिसारग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत त्या भागात आरोग्य शिबिर घेण्याचे आयोजन करण्यात येणार। शनिवारी नवगाव बारीजवळ मुख्य जलवाहिनीवरील वॉल फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली। रविवारी वॉल दुरुस्ती काम करताना महापालिका कर्मचारी। धुळे शहरानजीक असलेल्या नकाडे तलाव परिसरातील रविवारी सुट्टीच्या दिवशी नैसर्गिक सानिध्यात पार्टीत मद्यासह हुक्का व दारू पार्टी करणारे सिंगाट महाविद्यालयीन तरुणांना धुळे तालुका पोलिसांनी कारवाई करीत ताब्यात घेतले। यामध्ये काही अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश होता। साक्री तालुक्यातील मौजे शेणपूर येथे तालुका कृषी विभागातर्फे शनिवारी खरीप हंगामापूर्व ग्रामस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि धुळे शहराला अधिक हिरवेगार बनवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ग्रीन धुळे वृक्ष टीमने रविवारी सीडबॉल टाकणे आणि बीजारोपण मोहीम राबवली। पिंपळनेर येथील गोपालनगर येथील नाना चौक, विश्वकर्मा चौक, श्री मुरलीधर मंदिर, एखंडे गल्लीतील 10 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याची कामे करण्यात यावी अशी मागणी निवेदन शिवसेनेचे चंद्रकांत गवांदे यांनी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी दीपक पाटील यांना दिली। मे महिन्यात कडक उन्हाळा असतो, परंतु यंदा पहिल्यांदा मे महिन्यात अवकाळी पाऊस दाखल झाल्याने ऊन वारा तसेच पाऊस अशा तिहेरी वातावरण झाले होते। त्यामुळे सध्या सर्वत्र सर्दी तापाचे रुग्ण वाढू लागले। त्यातच पुणे, मुंबई यासारख्या शहरांमधून कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने भीती निर्माण झाली। नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले। दोंडाईचा येथील माजी मंत्री डॉ. देशमुख यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दोंडाईच्या शहर महिला कार्यकारिणीची बैठक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। बैठकीत त्यांनी दोंडाईच्या शहर कार्यकारिणी जाहीर करून नूतन महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले। शिंदखेडा शहरातील रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, घनकचरा संकलन तसेच नादुरुस्त झालेल्या घंटागाड्या दुरुस्त करून समस्या तत्काळ सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहर महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला। धुळे जिल्ह्यात विविध भागात दरवर्षी मे महिन्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते। काही भागात स्थानिक प्रशासनातर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जातो, परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्याने पाणी टंचाईचा प्रश्न मिटला। महिलांचीही पाण्यासाठी वळवण थांबली, त्यामुळे दिलासा मिळाला।